ज्यावेळेस 2019 मध्ये या प्रकल्पाला माणगाव तालुक्यापासून सुरुवात झाली, त्यावेळेस परिस्थिती अशी होती की गावांमध्ये लोक पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार ओला आणि सुका कचरा एकत्रितपणे एकाच डब्यामध्ये टाकत होती आणि जमा केलेला सगळा कचरा कुठेतरी शेतांवर, नदीमध्ये, परिसरामध्ये, गावाच्या आजूबाजूला इकडे तिकडे फेकत होती. ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशनने यामध्ये पुढाकार घेऊन 2019 साली 7 गावांमध्ये सुका कचरा व्यवस्थापनाला सुरुवात केली आणि बघता बघता पूर्ण 7 तालुक्यांमध्ये आपण आतापर्यंत 400 पेक्षा अधिक गावांमध्ये सुका कचरा संकलन करतोय. तसेच जमा केलेला सुका कचरा हा आणण्यासाठी ग्रीन कम्युनिटी फाउंडेशनची गाडी ही दर महिन्याला प्रत्येक गावामध्ये एकदा जात असते. गाव येथील सुका कचरा संकलन केंद्र या ठिकाणी आणला जातो. आपण 12 कॅटेगरीमध्ये त्यांचं वर्गीकरण करतो. पेट बॉटल, पन्नी, पेपर, क्लॉथ, फुटवेअर, मेडिकल बॉटल, मेडिकल स्ट्रीम्स, त्यानंतर आपण ग्लास, या अशा प्रकारे वर्गीकरण करतो. त्यांचं वर्गीकरण करून त्याला पुनर्प्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात येत असतो. तसेच या एकंदरीत प्रोजेक्टचा खूप मोठा इम्पॅक्ट या पूर्ण गावांमध्ये दिसतोय. जे काही उकिरड्यांचं प्रमाण होते लक्षणीय असा कमी झालेली आपल्याला आम्ही कचरा नदीमध्ये पण टाकत नाही, या आजूबाजूला पण कचरा टाकत नाही. आम्ही पिशवीमध्ये कचरा साठवतो. आतापर्यंत आपण 100 टनापेक्षा अधिक सुका कचरा हा जमा करून प्रोसेससाठी पुढे पाठवलेला आहे.